नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्या काही शासनाच्या योजना आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असल्याने सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर लाडकी बहीण योजनेसाठी एक मोठी अपडेट आहे मित्रांनो। फेब्रुवारी व मार्च महिन्यांचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळाला आहे, पण आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार अशी उत्सुकता सर्व लाडक्या बहिणींना लागलेली आहे। तर आता काय आहे बातमी, चला व्हिडिओ पहा मित्रांनो। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली असून मार्च 2025 पर्यंत या योजनेअंतर्गत 9 महिन्यांचा लाभ मिळाला आहे। म्हणजे ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांना आतापर्यंत 13,500 मिळाले असतील। दरम्यान आता या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत मोठी अपडेट हाती आली आहे। खरं तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा लाभ मार्च महिन्यात देण्यात आला। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा केलेत। दरम्यान आता या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींना कधी मिळणार लाभ? 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला आहे। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा 8 मार्च रोजी म्हणजेच महिला दिनी देण्यात आला होता आणि त्यानंतर अवघ्या 3-4 दिवसात मार्च महिन्याचा पैसा देखील मात्र पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वाट पाहत आहेत की एप्रिल महिन्याच्या पैशाची। तर बघा कधी मिळणार आहेत। दरम्यान एप्रिल महिन्याचा पैसा 6 ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मात्र याबाबत सरकारकडून अजून अधिकृत माहिती हाती आलेली नाही। त्यामुळे या तारखांचं पुढील हप्ता जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे। पण या योजनेचा पैसा काही महिलांना मिळणार नाहीये। अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली होती। ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत। पण या योजनेतून एकूण 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता असून आतापर्यंत 9 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत। त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना या महिन्यात योजनेचा लाभ मिळणार नाही। बघा मित्रांनो, अपात्र महिलांचे पैसे मिळणार नाहीत, परंतु एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे आतापर्यंत तरी कुठल्याही प्रकारचे अपडेट आलेले नाही। मित्रांनो, जशी काही अपडेट येईल आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवू। धन्यवाद।